नमस्कार. आणि आज आपण गेलो होतो बैलगाड्या शर्यत बघायला दळवटणे. तर आपल्याला फोन आला, भावाचा फोन आला. भाऊ म्हटला की चला आज आपल्याला शर्यत बघायला जायचं, म्हणून आज आपण गेलो शर्यत बघायला. भाऊ घरी गायला वगैरे आला आणि दळवटणे ते बैलगाड्या शर्यत चालू होत्या. सो भावासोबत बैलगाड्या शर्यत बघायला गेलो आणि व्हिडिओ काढत होतो. व्हिडिओ काढता काढता म्हटलं जरासा भावाला घेऊया व्हिडिओमध्ये. तर शर्यत चालूच झाली होती आणि मग बघा, एवढं सगळं ऊन आहे तरी पण भाई पब्लिक काय बैलगाड्या शर्यत बघायचं सोडत नाही भाई. नाद हो नाद, नादापुढं सगळं बाद आहे. त्यामुळे ना बैलगाड्या शर्यतीचा नादच वेगळा आहे. मग तिथून आम्ही गेलो, बैलगाड्या शर्यत बघितली, त्यानंतर व्हिडिओ वगैरे काढले. आणि एवढ्या उन्हातून भाई तुम्ही बघू शकता, ही दोन पोरं एवढ्या उन्हातून, त्यांच्या पायात चपलासुद्धा नाहीत तरी पण ती पोरं भाई म्हणजे चालतायत बैलगाड्या शर्यत फक्त. आणि मग जरा एक स्लो मोशन व्हिडिओ केला भाई. धुरळा बघा कसा कसं धुरळा उडतो, या धुरळ्यातून भाई माणसं बैलगाड्या शर्यत बघायला येतात. मानलं पाहिजे भाई, याला बोलतात प्रेम. आणि जर एखाद्या गोष्टीची आवड असेल ना, तर मग ऊन ताण भूक हारपून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो असं असतं बैलगाडी क्षेत्र, आणि ते कोणाला पण जपता येत नाही. सो ज्याला जात, आणि हां, बैलगाडी शर्यत बघायला जा, पण आपल्या घरातले आपली वाट बघतायत ह्याची एक मनात उणीव ठेवा आणि मगच बैलगाड्या शर्यत बघायला जा. कारण की लोक बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी पुढे पुढे जातात. त्यानंतर मग मार लागतो. मार लागल्याच्या नंतर फक्त मैदानावरती प्रथम उपचाराचा मार्ग असतो. ते लोक तुम्हाला प्रथम उपचार देतात आणि तिथून मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेतात. बाकीचं तुमचं तुम्हालाच करायला लागतं. त्यामुळे आपल्या घरात आपले आईवडील आहेत, आपली वाट बघतायत, आणि त्यांची पण काळजी करा. कारण की जर आज काय तुम्हाला झालं तर त्यांनाच हे भोगावं लागणार आहे. मग तिथून हा भाई बारका एवढा भारी त्याचा एक बैल आला, तर तो भाई खुशच झाला. आणि भाई एवढं ऊन आहे, पण या पोरांची जिद्द बघा काय, त्या उन्हात तिथं खाली बसलेत कशासाठी, फक्त बैलगाडा शर्यत, बाकी काय नाही. मानलं पाहिजे भाई. इथं आम्हाला ऊन सहन होत नाही आणि लहान लहान पोरं तिथं उन्हात बसलेत फक्त बैलगाड्या शर्यत. आणि मग हा आपला भाव आहे, तर भावाला फोन केला की टिटवीचा मालक आहे. तर त्याला फोन केला, म्हटलं भावा मी आलो आहे. तर त्याचं काही लक्ष वगैरे नव्हतं. म्हटलं जरा त्याला दाखवूया आपण आलो होतो, नाही तर उद्या म्हणाल नको भावा मला फोन केलास आणि आला नव्हतास. मग जरा त्याचा व्हिडिओ वगैरे काढला. मग थोड्या वेळाने, आणि एक फेरा संपला होता गावठीचा. मग तिथून मग हा शेवटचा फेरा होता गावठीचा. मग हे झालं भाई, आणि हा बैल सिंगलच पळत होता. मग तिथून एक बैल पळता पळता रेलिंग तोडून या साईडला आलेला. मग त्याचा छकडा वगैरे सोडून ते लोक गेले. आणि मग आम्ही पण गेलो बैल बघायला. भाई की असा नजारा होता ना भाई, म्हणजे एक एक बैल टॉपचे बैल, नादच नाही भाई. मानलं पाहिजे भाई बैलगाड्या शर्यतीतल्या लोकांना. मग त्यानंतर जरा बैल वगैरे बघितले. कसं आहे, नाद नाही घ्यायचा भाऊ. आणि छकडेवाल्यांना पण मानलं पाहिजे भाई, एवढा छकडा कुठं पार तिकडं जिथं गाड्या सोडतात तिथं घेऊन जायचा असतो. यांचे पण खूप खूप म्हणजे मेहनत असते भाई. बैलगाड्या क्षेत्र एवढं पण सोपं नाही जेवढं वाटतं तेवढं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कोण म्हणतं भाई पोरीत सुंदर असतात. फक्त आता नजरा बघा ना, तर एक एक बैल हा चिकना आहे ना भाई, मनात आहे ना, नादच नाही भाई, नादच नाही. बैल एक एक टॉपचे बैल आले तिथं, तांबा दाखवतोच. कसं आहे, हा आपला टिटवी आहे, आपला आवडता बैल, संघर्ष ऑफ द टिटवी भाई. या बैलाने खूप कष्ट केलेत आणि अजूनही त्याचा मालक त्याच्यासमोर मेहनत करतोय त्याच्यासाठी. आता बैल बघा फक्त तुम्ही, एक एक बैल. गर्दी तर भाई तुफानच, नादच नाही. एवढ्या उन्हातून एवढी गर्दी होती ना, विषयच नाही भाऊ. त्या साईडला नंतर खालच्या साईडला आलो, तिथं बैल सोडतात तिथून. आणि मग तिथं बघितलं तर तिथं पण गर्दी होती. मग वरच्या साईडला गेलो, येता येता हे दोन बैल दिसले. आता एक आपल्या भावाची पण गाडी आहे, ती पण बघा कसे आहेत बैल. नाद नाही हो भाई. व्हाईट गोल्ड. एवढं ऊन आहे, लोक सावलीला बसलेत इकडं. अक्षरशः सावलीला लोक बसलेत आणि बैल या उन्हातनं पळत आहेत. काय त्यांना किती त्रास होत असेल आपण विचारच नाही करू शकत. फक्त मालकाच्या नावासाठी बस, बाकी काय नाही. याला बोलतो जिद्द. कसं आहे, वाऱ्यासारखं पळते वाऱ्यासारखं. नाद नाही करायचा भाऊ. त्यानंतर मग एक शेवटचा फेरा बघितला
आणि मग आपण निघालो. असा होता आजचा आपला दिवस. कसं आहे मंडळी, नाद करायचं नाही, बैलगाड्या शर्यत नाद करते काय, यावंच लागतंय भाऊ.